कोंदोडे या ठिकाणी रामकृष्ण मिशन आश्रम या आश्रमामार्फत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आलेला हा रथ या ठिकाणी आहे। पुस्तक प्रदर्शन आणि वेदांत साहित्य विक्री नाही का, श्री रामकृष्ण आणि विवेकानंद यांच्याबद्दल भरपूर अशी पुस्तकं या वाचनालयात आहेत। हे ग्रंथालय तीर्थ वाचनालय खऱ्या अर्थानं आपल्या शाळेच्या इकडं आलेला आहे। हा रथ खरोखर एक वेगळ्या प्रकारचं इकडं उपक्रम आपल्या कोंदोडे शाळेत होत आहे। या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंदोडे येथील शिक्षक वृंद, सन्माननीय पवार मॅडम, सपकाळ मॅडम आणि आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या की ज्या जागृत सदस्य आहेत अशा आपल्या अश्विनी आणि भोसलेताई, त्याचबरोबर गायकवाड आजी आणि या ठिकाणी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी, खरोखर आज एक चांगलासा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबला जात आहे। आणि या राबवण्याचा उद्देश असा आहे की पुस्तक नाही का हे माणसाचं मस्तक घडवत असतं आणि म्हणून आपण सर्वांनी काय घेतलं पाहिजे, पुस्तक खरेदी केलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे। अवांतर वाचन पुस्तका व्यतिरिक्त इतर सुद्धा आपल्याला इतर साहित्य उपलब्ध होत आहे। हे उपलब्ध करून दिल्याबद्दल रामकृष्ण मिशन आश्रम यांचं आपल्या ग्रामस्थ कोंदोडे शाळा व्यवस्थापन समिती सर्वांच्या वतीनं आपण अभिनंदन टाळी, स्वागत टाळी, टॅक्स बोला बोला हाय ते हा। तर रामकृष्ण परमहंस मिशन यांच्या वतीनं सन्माननीय दादा बोलतायत। या चित्ररथाचे जे सारथी आहेत त्याने आपले 2 शब्द, आपण कसं एवढ्या लांब आलेला आहात, हे चांगलं एक काम तुम्ही हातामध्ये गेलं आहे, ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं। मुलांना खरं वास्तविक पाहतामध्ये साहित्य संमेलन झालं, अखिल भारतीय किंवा पुस्तक प्रदर्शन झालं, ग्रंथ महोत्सव झालं, परंतु बाळांनो अशीच पुस्तकं तिथं लावलेली असतात आणि ती खरेदी करायची असतात। पुस्तक जत्रा खऱ्या अर्थानं म्हणता येईल, विज्ञान जत्रा नाही का। तर पुस्तक इथं ग्रंथालय तुम्ही आणलेलं आहे, तर 1-2 शब्द या निमित्तानं आपण बोलावेत आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर। हा बोला। स्वामी विवेकानंदांचे इथं खूप ज्ञानाची पुस्तकं उपलब्ध आहेत आपल्याकडं आणि जे करून लहान मुलांचे भविष्य अजून उज्ज्वल कसं होईल त्याबद्दल खूप छान पुस्तक आहे आणि अल्प दरात किंमत आहे या पुस्तकांची। बर बर बर। जेणेकरून मुलांना शिक्षणाची अजून आवड निर्माण कशी होईल, बरोबर, आणि तर वाचाल हे संकल्पना आहे। आणि अशा पद्धतीने आम्ही पुस्तक अगदी किंमत किती आहे, कमीत कमी 10 रुपयापासून तर 20 रुपये, म्हणजे मुलांना परवडेबल अशी किंमत आहे। अगदी 6 रुपये, 10 रुपये,